पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमधील खुर्रमाबाद शहरावर भीषण हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे। लोरेस्तान प्रांतातील या शहरात गेल्या 5 दिवसापासून सतत बॉम्ब हल्ले होत असून निवासी भागांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आता करण्यात येतोय। इराणमधील एका शहरावर भीषण हवाई हल्ले, 5 दिवसात तब्बल 66 हल्ले। खुर्रमाबाद निवासी भागात मोठं नुकसान। इराणच्या लोरेस्तान प्रांतातील खुर्रमाबाद शहर गेल्या काही दिवसापासून भीषण हवाई हल्ल्याचा सामना करत आहे। स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अमेरिकन आणि इस्रायली लढाऊ विमानांनी या भागातील अनेक ठिकाणांवर बॉम्ब हल्ले केले आहेत। गेल्या 5 दिवसात लोरेस्तान प्रांतावर तब्बल 66 हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे। सततच्या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। हे हल्ले खुर्रमाबाद शहरातील किमान 8 वेगवेगळ्या ठिकाणावर करण्यात आले असल्याचं सांगितलं जातंय। विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये प्रामुख्यानं नागरी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप स्थानिक प्रशासनानं केला आहे। या हवाई हल्ल्यामुळे अनेक घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। मोठ्या प्रमाणावर इमारतींचं नुकसान झालं असून नागरिकांच्या मालमत्तेची मोठी हानी झाली आहे। स्फोटांचे आवाज, उद्ध्वस्त इमारती आणि भीतीच्या छायेत जगणारे नागरिक अशी परिस्थिती सध्या खुर्रमाबाद शहरात निर्माण झाली आहे। अनेक कुटुंबांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्याची माहिती आता समोर येते। पश्चिम आशियात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खुर्रमाबाद मधील हे हल्ले चिंतेचा विषय बनले आहेत आणि अर्थातच या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।